या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच, येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध। आजच भेट द्या वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण शेतकऱ्यांच्या संदर्भात। बियाणे उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पायनियर कंपनीनं मका उत्पादक शेतकऱ्यांना हैदराबाद येथे हवाई अभ्यास दौरा करून विमानाची सफर घडवून आणली आहे। ग्रामीण भागात मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वेगळाच आणि प्रेरणादायी उपक्रम पायनियर कंपनीच्या वतीनं राबवण्यात आला। येवला तालुक्यासह नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील निवडक मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट विमान प्रवासाची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली। माझ्या स्वप्नांची उडान या उपक्रमाअंतर्गत नाशिक ते हैदराबाद या दरम्यान शेतकऱ्यांनी विमानाने प्रवास केला। अनेक शेतकऱ्यांसाठी हा आयुष्यातील पहिलाच विमान प्रवास असल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळत होता। हैदराबाद येथे कंपनीच्या संशोधन केंद्राला भेट देत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, नवीन वाण आणि उत्पादन वाढी संबंधात सविस्तर माहिती कंपनीतर्फे देण्यात आली। या प्रसंगी पुणे झोनचे सेल्स मॅनेजर किशोर पांढरे, टेरिटरी सेल्स मॅनेजर महेश भट, योगेश जाधव यांच्यासह विकास काळे, आनंद सुरसे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। नमस्कार, मी अनिल दिनकरराव देवरे, राहणार मुखेड, तालुका येवला। तर माझी उडान कंपनीतर्फे, पायनियर कंपनीतर्फे विमान प्रवासासाठी हैदराबाद येथे निवड झालेली आहे आणि मी पहिल्यांदाच सगळे शेतकरी विमानात प्रवास करत आहेत आणि इथून पुढे पायनियर कंपनीने आम्हाला भरभरून साथ दिली आणि दरवर्षी 35-24 ही व्हरायटी आम्ही लावतो आणि कंपनीने आम्हाला उडान आणि पायनियर या कंपनीने मनापासून यांचे मी आभार मानतो। पायनियर कंपनीबरोबर बऱ्याच दिवसापासून जोडलं गेलो आहे। शेतीचं उत्पन्न पायनियरमुळे वाढलेलं आहे आणि त्यामुळे मी पायनियरशी एकनिष्ठ झालेलो आहे। आता ह्या अभ्यास दौऱ्यासाठी माझी निवड झाली आहे। आतून खूप आनंद झाला आहे। पहिल्यांदाच विमान प्रवास करत असल्यामुळे एकदम अति उत्सुकता लागलेली आहे। जीवनातला हा प्रत्येकाचा विमानात बसण्याचा हे आनंद वेगळाच असतो, तो आज मी कंपनीच्या माध्यमातून उपभोगणार आहे, त्यामुळे मी खूप इच्छुक आहे। नमस्कार, मी नाना मिसाळ, तालुका जत, जिल्हा सांगली, गाव दारीकोनूर। आज आम्हाला खूप आनंद होतो की पायनियर कंपनीमधून आम्हाला जे विमान प्रवास भेटला त्याच्याबद्दल आम्ही पायनियर कंपनीचे खूप खूप आभारी आहोत। आणि गेले आम्ही जवळजवळ 50-60 वर्षे झाले पायनियर कंपनीचे आम्ही बियाणे वापरतो। त्याबद्दल लोकांचा खूप विश्वास आहे पायनियर कंपनीबद्दल, त्याबद्दल पायनियर कंपनीचा मी खूप आभार। नमस्कार, मी ऋषिकेश साहेबराव थेटे, मुक्काम पोस्ट मांडवड, तालुका नांदगाव। मी 10-5 वर्षापासून पायनियर कंपनीचं बियाणं वापरतोय। त्यात मला मिळालेला अनुभव खूप चांगला आहे। त्याबद्दल कंपनीने आमचे विमान प्रवासासाठी हैदराबाद जाण्यासाठी निवड केली आहे। आता कंपनी आम्हाला हैदराबादला जाऊन जी माहिती देईल त्यात अजून आमच्या यात भर पडेल आणि निश्चितच पायनियर कंपनीचे आम्ही खूप आभारी आहे, कारण मी पहिल्यांदा विमान प्रवास करतोय। शेतकरी या नात्याने आम्हाला पहिल्यांदा कंपनीतर्फे संधी मिळाल्याबद्दल आम्ही अजून कंपनीचे आभारी आहे। नमस्कार, मी योगेश देशमुख, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, मुखेड, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आज कॉर्टेवा कंपनीकडनं आज खूप साऱ्या सर्व शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याकरता हैदराबाद येथे कंपनी घेऊन जात आहे। मनस्वी खूप आनंद होत आहे की आज आपले शेतकरी बांधव या अभ्यास दौऱ्याकरता हैदराबाद येथे जात आहेत आणि कॉर्टेवा कंपनीशी, पायनियर कंपनीशी मी जवळजवळ 5 वर्षापासून जोडलेलो आहो। त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने मी सीड बियाणं, मका बियाणं विकत आहोत। खूप त्यांच्या चांगल्या व्हरायटी आहेत आणि असंच पायनियर कंपनीची प्रगती होत राहो आणि सर्व शेतकऱ्यांना माझ्या मनपूर्वक या अभ्यास दौऱ्याला शुभेच्छा। नमस्कार, मी महेश भट, राहणार येवला। मी पायोनियर सीड्स या कंपनीचा टेरिटरी इन्चार्ज आहे। गेल्या 5 वर्षापासून मी पायोनियर सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी कार्यरत आहे। आज आपण बघतोय एक सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब आहे की पायोनियरच्या उडान या उपक्रमाअंतर्गत आपण महाराष्ट्रातील विविध कोनाकापऱ्यातील सर्व शेतकरी, ते मग सांगली जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निवड करून हैदराबाद येथे पायोनियर सीड्स या प्रक्रिया केंद्रावरती भेट करून देण्यासाठी या शेतकऱ्यांना
विमानाने अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन चाललेलो आहे. या अभ्यास दौऱ्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते बियाण्याबाबत असतील, बियाणे तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत असतील, बियाण्याच्या किमतीबाबत असतील, बियाण्यामधील दोष असेल किंवा बियाणं कसं तयार केलं जातं, ते प्लॅन्टमधून तयार केल्यापासून तर शेवटपर्यंत शेतकऱ्यांना पोहोचेपर्यंत याच्यात काय काय काम करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती इत्थंभूत शेतकऱ्यांना मिळावी. आणि या शेतकरी हे जे आपल्यासोबत जाणारे शेतकरी आहे, या उपक्रमाअंतर्गत हे इतर शेतकऱ्यांना सांगतील या माहिती, या अनुषंगाने हे शेतकरी आपापल्या गावाचं प्रतिनिधित्व म्हणून या उडान अंतर्गत विमानाने हवाई अभ्यास दौऱ्यासाठी हैदराबाद येथे पायोनियर सीड्स या प्रक्रिया केंद्राला भेट देण्यासाठी जात आहे. मी इथून सर्व शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की ते लाखो शेतकऱ्यापैकी जवळजवळ 25 शेतकरी आपण पुणे विभागातनं निवडलेले आहे. आणि असे हे भाग्यवान शेतकरी जे इतर शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल करतील, त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतील आणि त्यांना येणाऱ्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज एसी रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.